तर नमस्कार, तुम्ही सगळे कसे आहात? मज्जेत ना? तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे करवंदे बरोबर पापलेट फिश फ्राय कसं करायचं. तर कसं आहे ना, करवंद्याची सीझन आहे, तर घरामध्ये फ्रीजमध्ये करवंदे होते. तर दिमागामध्ये अशीच एक विचार आला, की करवंदे बरोबर आपण फिश फ्राय करून बघूया तर कशी बनते. तर जाम भारी बनली होती. करवंदे बरोबर त्याचं जे फ्लेवर आलता आंबट, तिखट, तर खूप छान असा फ्लेवर आलता. म्हणून तुम्ही पण नक्की ही रेसिपी ट्राय करा. तर चला, त्याच्यासाठी अगोदर मी लसूण साफ करून घेतलाय, सोलून घेतलाय. तर आता आपण पापलेट फिश फ्राय कट करून घेऊया. तर अगोदर त्याचे पंख मी बाजूचे कैचीने उडून घेते आणि त्याचा शेपटीचा भाग पण जो आहे तो पण मी कैचीनेच उडवते आणि एक धारवाली अशी चाकू घेते आणि त्याच्या डोक्याच्या भागाला वेगळा करते. तर तुम्ही बघू शकता, अंड्यानी भरलेला हा असा पापलेट आहे. तर अंड्याचं जे साईडचं घाण आहे ते काळं काळं ते मी काढून घेते आणि अंड्याला साईडला ठेवते. तर चला, पापलेट कटिंग करून घेऊया आपण. तर एक जाडसा पीस मी कापला आहे अगोदर आणि मग त्याच्यामधनच मी असा पातळसा पीस केलाय, म्हणजे हे जॉईंट आहे. अशा प्रकारे तुम्ही पण ट्राय करू शकता. एका बरोबर दोन पीस. तर अशा प्रकारे मी पापलेटचे पीसेस करून घेते. तुम्ही पण असे पापलेटचे फिश कटिंग ट्राय करू शकता. तर काय काय माझे तळताना हे पापलेटचे जे जे जॉईंट होते ते खुलले, पण काय काय अख्खे राहिले. तर चला, आता माझा पापलेट फिश कटिंग करून झाला आहे. तर आता आपण याच्या मुंडीचा भाग कापून घेऊया. तर मुंडीच्या भागाला आपण मधनं अशी चीर देऊया, म्हणजे त्याचं जे डोक्यातलं घाण आहे ते इझिली रिमूव्ह होतो. तर अशा प्रकारे त्याचं जे घाण आहे ते रिमूव्ह झालं. तर आता आपण त्याला एका वाडग्यामध्ये, काय बोलता तुम्ही याला ते बोला, त्याच्यामध्ये आपण याला वॉश करून घेऊया. तर 2-3 पाण्यामध्ये वॉश करून घेते मी पापलेटला. तर वॉश करून झालं तर एक वाटण बनवते. त्याच्यामध्ये मी घेतलंय कोथिंबीर, 4-5 हिरव्या मिरच्या, लसूण आणि जे पेस्ट आहे ते करवंदे, ह्याच्यामध्ये जे वेगळं काय आहे ते, आणि अद्रक घालून मी याला एक वाटण करून घेते. तर मिरच्या तुम्ही तुमच्या हिशोबाने टाका, जसं तुम्हाला तिखट जमतं तसं. तर तुम्ही बघू शकता असं मस्तपैकी वाटण हिरवगार रेडी आहे. तर चला, आता आपण ह्याला पापलेट वरती घालून घेऊया. त्याच्यामध्ये हळद घालूया आणि मीठ घालूया. बाकी काहीच नाही ह्याच्यामध्ये आपल्याला ऍड करायचंय, ना मसाला घालायचंय ना काहीच. कारण आपण तिखटसाठी हिरव्या मिरच्या पण घेतले आणि थोडासा आंबट फ्लेवर यासाठी त्याच्यामध्ये मी करवंदे पण घातले आहे. तर माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये पण मी आंब्या बरोबर, म्हणजे कच्ची कैरी बरोबर बांगडा फिश फ्राय केलता, तो पण तुम्हाला आवडला. तर हा पण मी विचार करते की तुम्हाला नक्की आवडल. तर अशी कोटिंग मी मसाल्याची पापलेटवर लावून घेते. तर चला, आता आपण फ्राय करायला जाऊया. तर फ्राय करण्याकरता मी तव्यामध्ये तेल घातलंय आणि त्याच्यामध्ये जी फिशला मी मसाला लावला होता तो घालून घेते. तर मी हे मच्छी लगेच फ्राय केली आहे. तुम्ही पाहिजे तर याला 10-15 मिनिटं मॅरिनेट करून पण ठेवू शकता, म्हणजे मसाला आतपर्यंत शिरतं. तर अशा प्रकारे दोन्ही बाजूनी उलट-पलट करून मी मच्छीला फ्राय करून घेते. तर बघू शकता तुम्ही. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुम्ही माझ्या चॅनेलवर नवीन आहात तर प्लीज माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका आणि लाईक करा. तर बघा, किती सुंदर हिरवगार असं माझं पापलेट करवंदे फ्राय आहे. करवंदे पापलेट फ्राय रेडी आहे. तर खूप छान माझी ही रेसिपी झाली होती. काहीतरी वेगळं असं अजूनपर्यंत कोणी, मला तर असं वाटतंय की असं काय डिश कोणी फ्राय केली नाही. तर मी ही एक वेगळ्या पद्धतीची पापलेट फिश फ्राय मी केली आहे. तर तुम्ही तुमच्या जे फ्रेंड लोकांना नक्की शेअर करा ही रेसिपी.